श्री स्वामी समर्थ. हरतालिका उपवास कोणी केला जातो? हा उपवास सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, प्रगतीसाठी व मुलाबाळांच्या आरोग्यासाठी, प्रगतीसाठी, सुखी संसारासाठी हा उपवास करतात. तर कुमारिका हा उपवास मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करतात. या पूजेचे देवता आहेत शंकर भगवान व माता पार्वती. या दिवशी मनोभावे पूजा करून जर आपण कोणती इच्छा बोलली तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. या दिवशी शुभ मुहूर्तावर कार्य करावे, कारण कोणतंही कार्य आपण शुभ मुहूर्त पाहून करतो, तर पूजा मांडणी ही शुभ मुहूर्तावर करावी. या दिवशी शक्यतो कमी बोलावे, कोणाशी भांडू नये, कोणावर राग करू नये, कोणाला वाईट बोलू नये. या दिवशी उपवासाचे पदार्थ खाता तेव्हा शक्यतो एक गोष्ट लक्षात ठेवा, आंबट, तिखट, खारट हे पदार्थ जास्त खाऊ नका. तेलकट हे पदार्थ खायचे नाहीत. तर हे पदार्थ तुम्ही खाल्ले तर या उपवासाचे कोणतेही फळ तुम्हाला मिळत नाही. म्हणून उपवासा दिवशी शक्यतो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पूजा मांडणी कधी करायची आहे? तुमच्याकडे बिलकुलही वेळ नाहीत, कितीही कामात आहात, तरीही पूजा मांडणी हे 12च्या आतच करायचे आहे. 12 नंतर कोणतेही पूजा मांडणी करू नये. यामध्ये कोणतंही फळ मिळत नाही. शक्यतो हरतालिका उपवास करता त्या दिवशी पूजा मांडणी ही सकाळीच करावी. तर पूजा मांडणी शुभ वेळ आहे पहाटे 5 वाजून 56 मिनिटांपर्यंत ते सकाळी 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत शुभ वेळ आहे, शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये पूजा मांडणी करावी, आपल्या मनातील इच्छा बोलावी. शक्यतो पूजा मांडणी साध्या सोप्या पद्धतीमध्ये करावी. श्री स्वामी समर्थ.